नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। ड्रग तस्करांवरील कारवाईसाठी गोवा पोलिसांकडून असहकार्य, हैदराबाद पोलीस आयुक्तांचा आरोप। आणि कोकण 7 लाईव्हच्या मोस्ट व्हायरल बाप्पाला दुबईतून प्रतिसाद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरच काही। कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420 739418 8605 741030 आणि 9545 189989। पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। पाहूयात। सर्वप्रथम गणपतीच्या निमित्तानं मी सिंधुदुर्गामध्ये आलेलो होतो। सर्व महाराष्ट्रावरची विघ्नार्थ्यांना दूर करावी हीच मागणी मी गणेशाकडे केलेली आहे आणि उद्योगमंत्री म्हणून या जिल्ह्याचा आढावा देखील घेतला। आढावातली MIDC असेल, वैभववाडीची नियोजित असेल किंवा कासारड्याची असेल, या संदर्भात देखील मी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये यावेत हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझा राहणार आहे। काल मुंबईला गेल्यानंतर चिपी विमानतळाच्या बाबतीमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल। तिथे जे काय निधीची कमतरता आहे एक युनिट बसवण्यासाठी, ज्याच्यामुळं फ्लाईंगला प्रॉब्लेम होतो, ते देखील युनिट तात्काळ तुमच्याकडनं CSRमधनं असेल किंवा IRBला सांगून असेल ते दिलं जाईल। पण पुढच्या महिन्यापासून ही वाहतूक सुरळीत कशी होईल यासाठी माझा प्रयत्न राहणार। येत्या 15-20 दिवसामध्ये पुन्हा एकदा दौरा करून मी ह्या सगळ्या ज्या MIDC सांगितलं त्याच्यामध्ये नियोजित ही MIDC नाही आहे, पूर्वीपासून सुरू आहे, त्याचा देखील आढावा घेऊ, त्याच्या देखील त्रुटी काय त्या दूर करू। पण असलेल्या उद्योजकाला ताकद देण्यासाठी जे काही करावं लागेल ते माझा विभाग करणार। आढाळी MIDCच्या जागेचे भाव हे फार मोठे आहेत, ते कमी करून कसं सिंधुदुर्गवासियांना देता येईल असा प्रयत्न राहील। यासाठी उद्योग विभाग पुढाकार घेईल आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तिथले इंडस्ट्रीज देखील सिंधुदुर्गामध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प कसे आणतील यासाठी प्रयत्न करू। एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे। त्यानंतर दसऱ्याला मुंबईतच राहा अशाही सूचना आमदारांना दिल्यात। नेमका शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे की नाही? 2 दिवसापासून मी सिंधुदुर्गामध्ये आहे। याच्या अगोदर मी मुख्यमंत्री महोदयांसमोर होतो, पण अशा पद्धतीची कुठेही चर्चा झालेली नाही। दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये अजून दसरा फार लांब आहे, अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती आहे, त्याच्यानंतर पितृपक्ष आहे, या सगळ्या पितृपक्षानंतर नवरात्र आपल्याकडे येते। त्याच्यामुळे दसऱ्याच्या अगोदर त्याच्यातले जे काही निर्णय असतील ते मुख्यमंत्री घेतील, परंतु अशा पद्धतीचे आदेश किंवा अशा पद्धतीच्या सूचना कुठेही आम्हाला देण्यात आलेल्या नाही। मुंबईत मोठ्या हालचाली आहेत। राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी सुद्धा जाऊन त्यांच्या घरी दर्शन घेतलं, भेट घेतली, फडणवीसांनी सुद्धा भेट घेतली। आगामी काळात जर दसरा मेळावा झाला तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या व्यासपीठावर दिसतील। मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नामध्ये जो मतितार्थ आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे ते जर घडलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। असं कुडाळमधील एक दिग्गज 2 शिवसेनेचे नेते आपल्याकडे प्रवेश करणार असं समजते, नेमकी काय परिस्थिती? कुडाळमधलेच नाही, सिंधुदुर्गातले अनेक नेते हे शिंदे साहेबांसोबत शिवसेनेमध्ये येणार आहेत, त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे। आज मी कुठच्याही राजकारणासाठी सिंधुदुर्गामध्ये आलेलो नव्हतो, गणपतीसाठी आलेलो होतो, परंतु गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ज्यावेळी मुक्कामासाठी येईन त्यावेळी अनेक लोक आमच्यासोबत येतील, शिंदे साहेबांचं समर्थन करतील आणि एवढंच नाही, पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतः सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर असतील। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी, दिशालाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी,
गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. कोकणसात लाईव्हच्या मोस्ट व्हायरल बाप्पा या महाचॅनलच्या महास्पर्धेला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र, गोव्यासह आता थेट दुबईतून देखील गणेश भक्तांनी यात सहभाग घेतला आहे. नमस्कार, मी सचिन नरळ जोशी, माझी बायको श्रेया सचिन जोशी. आम्ही तुमचं सगळ्यांचं दुबई पेशवामध्ये स्वागत करतो. सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही अतिशय उत्तम देखाव केला आहे. यावेळेला शिर्डीचं मंदिर केलं आहे. शिर्डीचा मंदिराचा जो गाभारा आहे तो यावर्षी आम्ही साकारलेला आहे. दरवर्षी आम्ही असं एक नवनवीन काहीतरी अप्रतिम असं डेकोरेशन करतो गणपती करता. हा 10 दिवस गणपती असतो पेशवामध्ये. मला असं वाटतं की परदेशात असं एकमेव असं रेस्टॉरंट असेल की ज्याच्यात रेस्टॉरंटमध्ये गणपती बसवला जातो. 10 दिवस गणपती तो बसतोच. आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजाही असते आणि रोज वेगवेगळा प्रसाद असतो. सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता सगळ्यांकरता आरती असते. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप असतं. आमच्या इथे पंगत बसवतो आम्ही गणपती या दिवसांमध्ये. चांदीच्या ताटामध्ये पंगत बसवतो. आजकाल पंगत हा कालबाह्य प्रकार झाला आहे, पण जसं महाराष्ट्रामध्ये लग्न आणि मुंजींमध्ये पंगत असायची तशी आम्ही पंगत बसवतो. जसं आम्ही गणपती करतोय दरवर्षी तसं आम्ही दहीहंडी इथे लावतो. पुढच्या पिढीला कळावं म्हणून आम्ही गुढी उभारतो. आम्ही किल्ला करतो दरवर्षी दिवाळीमध्ये. तसे विविध कार्यक्रम मराठी ज्यांनी आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळेल हे आम्ही नक्की करतो. हा सगळा देखावा जो केलेला आहे, शिर्डीचा जो गाभारा केला आहे, हा थर्माकोलमध्ये केलेला आहे. चेतन सावंत आणि पांडुरंग गावडे या दोघांनी प्रमुख, या दोघांनी हा अख्खं डेकोरेशन किंवा हा पूर्ण कलाकृती उभी केलेली आहे. मागच्या वर्षी किंवा दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे करतो. तर ह्यावेळेला आहे शिर्डीचं मंदिर. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. सोनाली फोगट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एडविन नुनीससह इतर ड्रग्ज तस्करांना अटक करण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु यात गोवा पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही असा दावा हैदराबादचे पोलीस आयुक्त सीवी आनंद यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे. पाहूयात. उनके द्वारा हमको पता लगा कि उनका सप्लायर है ये क्या नाम है, प्रीतिश नारायण, और उसका बॉस है एडविन. तो हम जा सके, गोवा गया, हमारा टीम गया था, फिर हमने ये इसको पकड़ लिया. तो एडविन मिला नहीं, पर जो केस सोनाली फोगट का रजिस्टर हुआ है उसमें पुलिस ने जब इंक्वायरी की, तहकीकात की, तो उन्होंने एडविन का नाम बताया और ये नारायण बोरकर का नाम बताया. तो इससे हमको पता लगा कि ये सब वहीं के ड्रग सप्लायर्स और पेडलर्स हैं. नहीं, उन्होंने नहीं किया, और हमारा कम्युनिकेशन जब भी उनसे होता है तो हमको नेगेटिव ही रिजल्ट आता है. उल्टा जो जिसको पकड़ने जाना है वो मिलता नहीं.
हाँ, इसमें कोई छुपाने की बात नहीं है। हम गोवा पुलिस को अभी ओपनली भी बोलते हैं कि आप कोऑपरेट नहीं। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. बुद्धीची देवता श्री गणेशाच्या देखाव्यातून पुस्तक वाचनाचा अत्यंत मौलिक असा संदेश दिलाय तो अमृत देशमुख यांनी. स्वातंत्र्याचं शतक साजरं करत असताना केवळ वाचनामुळे देशाचं विकसित रूप आपण जगासमोर ठेवू शकू असं सांगत त्यांनी रीड इंडिया सेलिब्रेशन या देश पातळीवरील वाचन अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही केलंय. पाहूयात. नमस्कार, मी अमृत देशमुख, तुमचा बुकलेट गाय. आणि माझ्या घरी म्हणजे बुकलेट हाऊसमध्ये गणपती बाप्पा आलाय आणि तो मला माझ्या कानात म्हणाला की मी 10 दिवस झाल्याशिवाय इथून जाणार नाही, कारण तो पुस्तक वाचतोय. या घरात बुकलेट हाऊसमध्ये कोण पण आला की तो पुस्तक वाचल्याशिवाय बाहेर जात नाही. आणि तुम्ही बघाल डेकोरेशनमध्ये थोडी एक थीम आहे, एक मेसेज आहे. तुम्हाला इथे 75 आणि 100 दिसतंय का? आणि 75च्या इथे डेव्हलपिंग लिहिलंय आणि 100च्या इथे डेव्हलप्ड लिहिलंय. याचा अर्थ काय लागू शकतो की यावर्षी आपण भारताचा 75वा स्वातंत्र्य वर्ष साजरा केला आणि आमचं असं स्वप्न आहे की आता जेव्हा आपण 100वा वर्ष साजरं करू आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचं, तेव्हा आपला राष्ट्र विकसित राष्ट्र असा घोषित केला जाईल. आणि ते कसं शक्य आहे? तर पुस्तकं वाचून. हा जो बाण दिसतोय आणि हे जे तुम्हाला जे स्टेप्स दिसत आहेत ते पुस्तकांनीच बनवलेले आहेत. आणि हा जो लाल रंगाचा माणूस आहे तो कोण आहे माहिती आहे? तो म्हणजे तुम्ही आणि आम्ही. आपल्यामुळेच आपला देश एक विकसित राष्ट्र म्हणून होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला मी जो ध्यास उचललाय, मिशन मेक इंडिया रीड, पुस्तकांच्या द्वारे नक्कीच होऊ शकतो. तर आपल्याला नक्की काय करायचंय? तर readindia.info या वेबपेजवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचंय. तुम्हाला तुमचं जे आवडतं पुस्तक तुम्ही वाचलंय किंवा वाचाल त्यातले काही 3 टॉप लर्निंग्स ते तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे अपलोड करायचे आणि वर्ड डॉक्युमेंट्सवर टाकायचं आहे. आणि तिसरा स्टेप की असा कुठला एक प्रॉब्लेम आहे ज्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे ते थोडक्यात तुम्ही लिहून द्यायचे. तसे 3 स्टेप्समध्ये तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा एक सेलिब्रेशन आहे की आपल्या भारतामध्ये रीडिंग कल्चरचं एक सेलिब्रेशन व्हावं आणि ते पण एका मोठ्या स्तरावर. भारताचे सगळे शाळेतले विद्यार्थी, मोठी लोक ह्याच्यात भाग घेणार आहेत. तर तुम्ही पार्टिसिपेट ॲज अ स्टुडंट और पार्टिसिपेट ॲज अ सिटीजन असे 2 ऑप्शन्स असतील त्याच्यात. त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो आपण सगळे येऊन हा जो रीड इंडिया सेलिब्रेशन RIC 2022 हा जो उपक्रम आम्ही सुरू केलाय त्याच्यात जरूर भाग घ्या आणि याला एक मोठं सक्सेस बनवूया. सो हॅपी रीडिंग अँड गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अदिशा निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचं दर्शन घेतलंय. पाहूयात तीच काही दृश्य.
घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. ड्रग तस्करांवरील कारवाईसाठी गोवा पोलिसांकडून असहकार्य हैदराबाद पोलीस आयुक्तांचा आरोप. आणि कोकण 7 लाईव्हच्या मोस्ट व्हायरल बाप्पाला दुबईतून प्रतिसाद. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.